वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे पुरस्कार दरवर्षी जाहीर होतात, पण या पुरस्कारांमध्ये आपण जे पुरस्कार आवर्जून बघतो ते म्हणजे नाटक, चित्रपट, सिरियल यांचे. झी नाट्य गौरव, महाराष्ट्राचा फेवरेट कोण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सिरियलसाठी सुरू झालेले त्या चॅनलचे पुरस्कार. यामध्ये आणखी एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरस्कार म्हणजेच अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमी मार्फत दिले जाणारे अर्थात ऑस्कर पुरस्कार. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो गोल्डीन मेयर स्टुडिओचे लुईस बी मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली. तसेच ऑस्कर पुरस्कारांची त्यांनी सुरुवात केली. पहिला ऑस्कर पुरस्कार 16 मे 1929 रोजी हॉलिवूड रूझवेल्ट हॉटेलमध्ये अंदाजे 270 जणांच्या उपस्थितीत पार पडला. 1953 मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. 1970 पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. पण आता प्रश्न पडतो, ऑस्कर साठी चित्रपटांची निवड होते तरी कशी? नक्की काय आहे ऑस्कर पुरस्काराची प्रोसेस, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. 2000 सालापासून आपण बघितलं तर वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट ऑस्कर साठी नामांकित झाले. यामध्ये लगान, देवदास, श्वास, कोडे, रंग दे बसंती, एकलव्य, रॉयल गार्ड, तारे जमीन पर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पिपली लाईव्ह, अबू, बर्फी, कोर्ट, विसा, न्यूटन, विलेज, रॉकस्टार्स, गली बॉय आणि नुकताच ऑस्कर 2024 साठी नामांकित झालेला लापता लेडीज हा चित्रपट. सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली. 97व्या अकादमी पुरस्कारासाठी हा चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणारा असल्याची घोषणा सोमवारी 23 सप्टेंबर रोजी करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे मार्च महिन्यात प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट 2 नवविवाहित महिलांच्या आयुष्यावर आणि महिला सक्षमीकरणावर आधारित होता. या वृत्तानंतर किरण राव यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निवड समिती आणि चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच FFI ने चेन्नई येथे चित्रपटाची निवड जाहीर केली. या यादीत पायल कपाडियाच्या कान्स विजेत्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट, आनंद एकार्शीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अट्टम आणि संदीप रेड्डी वंगा यांचा ब्लॉकबस्टर ॲनिमल यासह एकूण 29 चित्रपटांचा समावेश होता. आता FFI म्हणजे काय आणि ते चित्रपटांची निवड कशी करतात ते पाहूयात. FFI म्हणजेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया. त्याच्या वेबसाईटवर या संस्थेचे वर्णन भारतातील सर्व आघाडीच्या चित्रपट संघटनांची पालक संस्था म्हणून करण्यात आले. या संस्थेचा उद्देश सर्वसाधारणपणे वाणिज्य आणि विशेषतः भारतीय चित्रपट उद्योगाच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे हा आहे. तसेच चित्रपटांचे निर्माते, वितरक, प्रदर्शक आणि चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या हितांचे रक्षण करणेही आणि चित्रपट भारतात आणि परदेशात लोकप्रिय करणे हे देखील या संस्थेचे उद्दिष्ट आहे. अकादमी पुरस्कारांसाठी कोणता चित्रपट पाठवायचा हे या संस्थेची 13 सदस्यांची ज्युरी ठरवते. हे सदस्य सर्जनशील क्षेत्रातील असतात. यात बहुतांश सदस्य हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सदस्य असतात. यात प्रतिष्ठित निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, कॅमेरामन, संगीतकार, गीतकार आदींचा समावेश असतो, असे पूर्वीच्या त्यांच्या एका प्रेस रिलीज मध्ये देण्यात आलं होतं. या ज्युरीमध्ये एक अध्यक्ष देखील असतो. यावेळी आसामी दिग्दर्शक जहून बरुआ अध्यक्ष होते. त्यांना FFI ने नामांकित केले होते. सध्याच्या ज्युरीमध्ये फक्त पुरुषांचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार विविध देशांना त्यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट स्पर्धेसाठी पाठवण्यास आमंत्रित करतात. चित्रपटाची निवड एक मान्यता प्राप्त संस्था, ज्युरी किंवा समितीद्वारे केली जाते. यामध्ये किमान 50% कलाकार आणि मोशन पिक्चरच्या क्षेत्रातील लोक समाविष्ट असावेत असे अकादमीचे नियम सांगतात. मतदानाच्या 2 फेऱ्यांद्वारे अंतिम नामांकन निश्चित केले जाते. एक प्राथमिक समिती 15 चित्रपटांची एक यादी तयार करण्यासाठी गुप्त मतदानाद्वारे मतदान करते. नामनिर्देशन समिती श्रेणीतील सर्व चित्रपट पाहते आणि अंतिम 5 चित्रपटांसाठी गुप्त मतदानाद्वारे मत देते आणि त्यानंतर अकादमीचे सदस्य विजेत्या चित्रपटासाठी मतदान करतात. भारतातून 3 चित्रपटांना अंतिम नामांकन मिळाले, ज्यात 1957 मध्ये मदर इंडिया, 1988 मध्ये सलाम बॉम्बे, 2001 आणि लगान या सर्व हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मल्याळम चित्रपट एव्हरीवन इज अ हिरो ऑन आणि 2018 केरला फ्लड या चित्रपटाची भारताकडून निवड करण्यात आली होती.
FFIचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती भारतातील सर्व चित्रपट संघटनांना आमंत्रण पाठवते। त्या आमंत्रणावर अनेक निर्माते त्यांचे चित्रपट यासाठी सादर करतात। त्यासाठी पात्रतेच्या नियमांमध्ये बसणे आवश्यक असते, जसे की चित्रपट किमान 40 मिनिटांचा असावा, त्यातील 50% पेक्षा जास्त संवाद इंग्रजी भाषा सोडून असावा, चित्रपट रिलीज झाल्यानंतर किमान 7 दिवसांचा त्यांचा थिएटर रिलीज कालावधी असावा इत्यादी। या प्रक्रियेत FFIला 1.45 लाख रुपयांचे शुल्क, चित्रपटाचे तपशील आणि इतर काही आवश्यक गोष्टी द्याव्या लागतात। त्याचबरोबर यावर्षी FFIने ऑस्करमध्ये भारताच्या प्रवेशासाठी नामांकन मिळण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त चित्रपटांना आमंत्रित केलं होतं। नामांकित झालेले सर्व चित्रपट ज्युरीसाठी प्रदर्शित केले जातात। त्यानंतर मतदानाद्वारे चित्रपटांची अंतिम निवड होते। 23 सप्टेंबर रोजी लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला आणि यावरच FFIने म्हटलं की लापता लेडीज हा फक्त भारतातील महिलांनाच नव्हे तर सर्वांनाच गुंतवून ठेवणारा, मनोरंजन करणारा चित्रपट आहे। परंतु या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याचे वृत्त येताच भाषा आणि चित्रपटातील काही मुद्द्यांमुळे सोशल मीडियावर टीका देखील झाली। भारतीय स्त्रिया बरंच काही करू शकतात, मात्र चित्रपटात त्यांना गृहिणी म्हणून आनंदी दाखवण्यात आला आहे, यासारख्या टीका सोशल मीडियावर करण्यात आल्या। 2024 मध्ये ओपनहायमर हा क्रिस्टोफर नोलन लिखित आणि दिग्दर्शित 2023चा चित्रात्मक थरारपट ऑस्कर विजेता ठरला होता। आता 2025 मध्ये कोणता चित्रपट ऑस्करची ट्रॉफी हातात घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।